नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दिव्याज वेब्समध्ये मिक्स व्हेज. चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मिऱ्या, लवंग आणि कांदे, टोमॅटो आणि तमालपत्र घातलेलं आहे आणि हिरव्या 2 मिरच्या. त्यांना छान असं फाईन हे करून घेऊया, भाजून घेऊया मध्यम आचेवर. आणि लसणाच्या पाकळ्या 4 असे मी घातलेल्या आहे. चांगलं असं आपण ह्याला फ्राय करून घेऊयात. आता ते फ्राय केलेलं काढलं का ह्याच्यामध्ये त्याची पेस्ट फाईन अशी करून घ्यायची आहे, एकदम प्युरी करून घ्यायची आहे गार झाल्यानंतरच. आणि इथं तेल घातलेलं आहे मी 2 टेबलस्पून. आणि ते जे भाज्या आहेत ते आपण ऑइलमध्ये फ्रायसुद्धा करू शकतो, बट मी नाही केलेलं आहे. आता जे पेस्ट केलेलं आहे फाईन पेस्ट प्युरी ते आपण इथे घातलेलं आहे. तर एकदम लो फ्लेमच ठेवायचं आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत घाई करायची नाही, एकदम लो फ्लेमवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आणि हळद टाकायची, 1 चमचा हळद. आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलेले आहे, 2 ते 3 चमचे. तुम्ही तुमच्या तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता गरम मसाला घालते मी 2 टीस्पून. पाणी घालतं आपण थोडंसं, जेणेकरून मसाला जळू नयेत म्हणून, करपू नयेत. आता छान तेल सुटेपर्यंत तो मसाला एकदम छानच भाजून घ्यायचा आहे. आणि जे भाज्या आहेत गाजर, बीन्स आणि फ्लावर, बटाटा, मटार हे आपण छान स्वच्छ धुवून घेतलेले, चिरून घेतलेलं आहे. आता हे आपण या स्टेजमध्ये घालूयात, छान असं फ्राय करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. हे तुम्ही तळू सुद्धा शकता, पण मी नाही हे केलं, खूप ऑइली होईल, खूप तेलकट होईल भाजी, त्याच्यामुळे मी डायरेक्ट असं घालते. तुम्हाला जर का आवडत असेल तुम्ही तळूनही घेऊ शकताय. मिक्स व्हेजसाठी हे सगळे व्हेजिटेबल्स म्हणजेच भाज्या. आणि आता चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा. आता पाणी घातली आहे. ते मिक्सरच्या भांड्यात जे मसाला होता ते तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता, मी नाही घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून आपल्याला हे मंद आचेवर 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे आहेत. जास्त पण शिजवू नका, जेणेकरून भाज्या गोड होतात. एकदम आपण 70% आपल्याला भाज्या हे सर्व शिजवून घ्यायचं आहे, छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही. आणि आपल्याला समजतं भाज्या किती शिजलेल्या आहेत ते बटाटा शिजेपर्यंत. पाहू शकता किती छान अशी मिक्स व्हेज झालेली आहे. पराठ्यासोबत किंवा तुम्ही चपात्यासोबत, फुलकासोबतही सर्व करू शकता. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.